नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती भयानक अशी चिडलेली असते आणि तिने निर्णय घेतलेला असतो की अनिरुद्ध आणि संजनाला धडा शिकवायचा. तर त्यासाठी अरुंधती काय करणार, त्याचबरोबर यशवरती कोणतं बालंट येणार आहे, यशला कोणत्या गोष्टीची शिक्षा भोगावी लागणार आहे, ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अरुंधती किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात तिला संजना येताना दिसते. संजना आलेली पाहून अरुंधती संजनाला म्हणते की संजना थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. संजना म्हणते की काय बोलायचं आहे ते पटकन बोल, माझ्याकडे वेळ नाही आहे तुझ्यासाठी. त्यावेळेस अरुंधती म्हणते कसं आहे माहिती आहे का, तुझा कालचा डाव फसला आहे ना गं, त्याच्यामुळे तुझ्याकडे आज वेळ नसेल बोलायला. आता दुसरा डाव करायचा असेल तुला. संजना म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काय. तेव्हा अरुंधती म्हणते की माझा आवाज जावा, मी आज गाणं गाऊ नये, मी कधीच गाऊ शकणार नाही, यासाठी तू जे काय प्रयत्न करत होतीस ते सगळे तुझे उधळले गेलेले आहेत. संजना म्हणते मी असं काही केलेलं नाही आहे. अरुंधती म्हणते पण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला किचनमध्ये कधी यायचं माहिती असतं का. त्यामुळं वावडुंगाची पावडर होती ती जानकीच्या त्या औषधातली, तिच्या गोठीतली. मग तुला काय कळणार आहे ना त्यातलं, कारण तुला त्याची सवयच नाही आहे, कधी तुला माहितीच नाही आहे काय केलं जातं ते किचनमध्ये, कुठं काय ठेवलेलं असतं ते. बरोबर आहे. आणि त्याची शिक्षा तशीच भोगायला लागणार आहे. दुसऱ्याचं वाईट करायला विचार करत होतीस ना, मग तुझ्या बाबतीत असंच होणार आहे. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो आणि म्हणतो काय केलं तिने, तिने काही केलेलं नाही आहे, तू काही बोलू नकोस, तोंडाला येईल ते. तेव्हा अरुंधती म्हणते मी काही बोलत नाही आहे, जे खरं आहे तेच बोलत आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही तिलाच पाठीशी घालणार आहात, त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही, असं अरुंधती सांगत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, संजनानं असं काही केलेलं नाही. तेव्हा अरुंधती म्हणते की मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यानंतर अनिरुद्ध म्हणू लागतो की तुझं कसं चाललं आहे माहिती आहे का, तुला या घरावरती कब्जा मिळवायचा आहे, आम्हाला या घरातून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी तुझी रोज नवीन नवीन ही नाटकं सुरू आहेत. आम्ही एकदा या घरातून बाहेर गेलो की मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला तू रिकामी झालीस, असं अनिरुद्ध इकडे अरुंधतीला बोलत असतो. अनिरुद्ध मात्र त्याच्या तोंडाला येईल ते बरळत असतो, कारण त्याच्या डोक्यात जराही नसतं की आपण जे काय बोलत आहोत ते चुकीचं आहे, त्यामुळं समोरच्यांना त्रास होणार आहे असंही त्याला काही वाटत नसतं. आणि इकडे अरुंधती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा अनिरुद्ध, तुम्ही काही करा पण माझं गाणं माझ्यापासून कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही, माझं गाणं हे माझ्याबरोबरच असणार आहे कायमस्वरूपी, असं अरुंधती ठणकावून सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती बोललेली असते की तुम्ही कितीही प्रयत्न करा पण काहीही झालं तरीही हे कधीच शक्य होणार नाही, असं अरुंधतीने ठामपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अरुंधती बोललेली असते की अनिरुद्ध तुम्ही जे काय करत आहात ना त्याची शिक्षा तर तुम्हाला भोगावी लागणारच आहे, कारण आज तुम्ही जे काय केलेलं आहे त्यामुळंच हे सगळं घडत आहे, असं अरुंधती बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध म्हणत असतो तुला जर वाटत असेल ना आम्ही या घराच्या बाहेर जावं तर आमचा हिस्सा दे. तेव्हा अरुंधती म्हणते की मला माहिती आहे तुमचा हिस्सा जरी मी आता तुम्हाला दिला तरी तुम्ही इतके लाचार आहात ना, तुम्ही कुठेच जाणार नाही हे चांगलंच मला माहिती आहे. अरुंधती म्हणते की कसं आहे, याआधीही मी तुम्हाला चेक देऊन बघितलेला होता, त्यावेळेस तुम्ही काय केलेलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे. घराच्या बाहेर पडायची वेळ आली की तुम्ही पुन्हा काहीतरी नाटक करता आणि घरात थांबता, हे मला माहिती आहे, हे अरुंधती बोलत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर माझ्या वाटेला जायचा प्रयत्न केला तर यावेळेस फक्त पोलीस कंप्लेंट करून थांबणार नाही, फक्त जेलमध्ये पाठवणार नाही तर जन्मठेपेची शिक्षा होईल याची काळजी घेणार आहे. आणि अरुंधती डायरेक्ट म्हणालेली असते की तुम्ही काय करताय, तुम्ही जळताय हे मलाही माहिती आहे आणि हे तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधतीने चांगलंच धमकावलेलं असतं, चांगलाच माज उतरवलेला असतो. आणि इकडे अनिरुद्धची मात्र आता वाट लागत चाललेली असते. अनिरुद्धला असं वाटत असतं की जे काय घडत आहे ते फक्त अरुंधतीमुळं घडत आहे, म्हणून तो चिडलेला असतो आणि किचनमधल्या वस्तू फेकून देण्यापर्यंत त्याची मजल गेलेली असते, कारण त्याला राग आलेला असतो. अरुंधती म्हणते की कसं आहे, तुमच्याकडे सगळं होतं पण आता तुमच्याकडे काहीच नाही आहे, याचा तुम्हाला राग येतो आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या ह्या वागणुकीमुळंच तुमच्याकडे काहीही राहिलेलं नाही, त्यासाठी जबाबदार आहे तो तुमचा स्वभाव. आणि तुम्हाला सगळं होतं, तुमचे आईवडील तुमच्याबरोबर होते, तुमची मुलं तुमच्याबरोबर होती, पण तुम्हाला ते नको होतं ना, कारण ते जर तुमच्यासोबत असलं असतं तर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रासच होत होता, म्हणून ते तुम्हाला नको होतं, हे सगळं अरुंधती सांगत असते. अनिरुद्धला भयानक राग येतो, किचनमधली सगळी भांडी तो खाली पाडतो आणि तो चिडलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं
की ज्या काही गोष्टी घडत असतात त्यामुळं घरामध्ये आता एक वेगळाच गोंधळ झालेला असतो. कारण हे सगळं जे कळलेलं असतं ते यशला कळलेलं असतं आणि यश रागानेच खाली आलेला असतो आणि तो संजनाला जाब विचारत असतो, संजना तू हे का केलेलं आहेस? कारण तुझी एवढी मजल गेलेली आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तू आईच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करणार असशील, तिच्याबरोबर वाईट करणार असशील तर त्यावेळेस मात्र मी असणार आहे आणि आईच्या सोबत असणार आहे कायमस्वरूपी, एवढं लक्षात ठेव, असं तो संजनाला बोलत असतो. संजना म्हणत असे मी काही केलेलंच नाही आहे, तू मला काय दोष देतोयस? तर यश म्हणतो की तुलाही माहिती आहे की तू काय केलेलं आहेस ते, कारण तू कितीही आत्ता नाही म्हणालीस तरी तुला माहिती आहे की तू कोणत्या थराला जाऊ शकते आणि तू काय करू शकते, असं यश स्पष्टपणे संजनाला बोलत असतो. आणि यशचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी तू कोणत्या थराला गेलेले आहे हे तुलाही माहिती आहे. आणि यश भयानक चिडलेला असतो. संजना म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाही. यशला राग आलेला असतो आणि यश मात्र तिथं असलेला चाकू घेऊन आता संजनाच्या अंगावर धावून जातो. संजना जोरजोरात ओरडू लागते, अनिरुद्ध लवकर ये, हा मला मारून टाकेल. संजनाची अवस्था इतकी बेकार झालेली असते, ती इतकी घाबरलेली असते आणि तिच्या आवाजाने अनिरुद्ध तिथं आलेला असतो. आणि अनिरुद्ध म्हणतो की तुला कळत नाही आहे का? तेव्हा यश म्हणतो तिने काय केलं तुम्हाला माहिती नाही आहे. अनिरुद्ध म्हणतो पुन्हा जर माझ्या बायकोशी अशा पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे, एवढं लक्षात ठेव, असं अनिरुद्ध यशला सांगत आहे. यश पण तेवढा चिडलेला आहे, अनिरुद्धला राग आलेला आहे आणि अनिरुद्धने यशला मारायला सुरुवात केलेली असते. तो यशला म्हणालेला असतो की सोडणार नाही तुला, आणि असं म्हणत खान खान यशच्या कानाखाली वाजवत असतो. आणि ह्या राक्षसी संजनाला मात्र आबापलेकाची भांडणं लावल्याचा खूपच आनंद मिळत असतो. तिला खूप छान वाटत असतं. तिला असं वाटत असतं की बघा माझ्यासाठी अनिरुद्धने यशला तुडवला, पण तिला माहिती नाही आहे की शेवटी ते बापलेक आहेत आणि ती परकी आहे, तिची तर वाट लागणारच आहे, ही गोष्ट अजून तिला माहिती नाही आहे. आणि संजना मात्र मुद्दामूनच हे सगळं करत असते. त्याचबरोबर तिथे सगळेजण येतात आणि यश चिडलेला असतो. यश म्हणत असतो की सोडणार नाही मी तिला, कारण ती ज्या थराला गेलेली आहे, ज्या गोष्टीमुळं माझ्या आईला त्रास झालेला आहे ती गोष्ट मी पुन्हा सहन करणार नाही. तेव्हा यशला अनिरुद्ध म्हणतो की मी आहे इथं, तू तिला काहीच करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. तेव्हा यश म्हणतो की मान्य आहे मला, मी तिला काहीच करू शकत नाही, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही आहे की तिनं काय केलेलं आहे. तेव्हा कांचन आप्पा सर्वजण तिथं असतात. सगळेजण विचारू लागतात की काय झालं आहे नक्की, काय झालं आहे यश. तेवढ्यात अरुंधती तिथं आलेली असते. अरुंधती म्हणते की आई मी सांगते काय झालेलं आहे ते. काल संजनाने ती पावडर माझ्या दुधामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिला असं वाटत होतं की तिनं असं केल्याने सगळं तिच्या म्हणण्यासारखं होणार आहे, पण नशिबाने मी तिथं गेले, तिला माझा आवाज बंद करायचा आहे. तेव्हा यश म्हणत असतो मी दाखवतो ना आवाज कसा बंद करायचा असतो, मी करून देतो आवाज तुझा बंद, करायचा आहे का सांग, असं म्हणत यश चिडलेला असतो आणि तो संजनावरती धावून जात असतो. संजनाला म्हणत असतो की काहीही झालं तरी तू कोणत्या थराला जाऊ शकते हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळं मी आता गप्प बसणार नाही. संजना म्हणत असते की मला खूप भीती वाटते, आता तुम्ही सगळेजण होतात ना म्हणून मी वाचलेले आहे, जर तुम्ही सगळेजण माझ्यासोबत नसाल तर. आणि त्यावेळेस ती म्हणू लागते की अनिरुद्ध मला भीती वाटते, आता मी याला सोडणार नाही, मी याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार आहे. तेव्हा यश म्हणतो की बिंदास्त कर, मला नाही भीती वाटत कोणाची, कारण तू काय करतेस हे तुलाही माहिती आहे, पण आईच्या पाठीशी मात्र खंबीरपणे मी उभा राहणार आहे. आईच्या बरोबर काहीही वाकणं करण्याचा प्रयत्न केला तर मी सोडणार नाही, असं यश बोलत असतो. आणि त्याचबरोबर संजना म्हणत असते की आज तुम्ही सगळेजण होता म्हणून मी वाचले, अनिरुद्ध मला भीती वाटते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की याच्यापासून भीतीची तुला काहीच गरज नाही आहे. अरुंधती बघितलंस का, हे तुझे संस्कार आहेत. अगं तू संस्कार केलेत ना, गुंड म्हणून तू हातात चाकू घेऊन दिवसा ढवळा आणि बायकांच्या अंगावरती चाकू उघारतोय, हे तुझे संस्कार आहेत. शोभतं का बघ तुला, तू ज्या पद्धतीनं तुझ्या मुलाला वाढवलेलं आहेस ना ते दिसतं इथं, असं अनिरुद्ध बोलत असतो. तेव्हा संजना मात्र मूर्खासारखी वाटेल ते आरोप करत असते आणि तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी यांच्यामध्ये भांडणं झालेली आहेत, या गोष्टीचा आनंदच तिला होत असतो. आणि संजना म्हणत असते की फायनली तिच्या मनासारख्या गोष्टी घडलेल्या असतात आणि तिला जे हवं होतं तेच घडलेलं असतं, या गोष्टीचा तिला आनंद होत असतो. आणि यश मात्र चिडलेला असतो. यश म्हणतो जा बिंदास्त पोलीस कंप्लेंट कर जा, मला भीती वाटत नाही, असं यशचं म्हणणं असतं. आणि यश म्हणत असतो की काहीही झालं तरी मी आता शांत राहणार नाही, आईच्या बाबतीत कोण काय करेल ना त्याला मी सोडणार नाही, असं यशचं म्हणणं असतं. आणि यश म्हणत असतो की मी शांत राहणार नाही,
असं जेव्हा यश म्हणतो तेव्हा मात्र इकडे संजनाची वाटच लागलेली असते. संजनाला कळायचं बंद झालेलं असतं की आपण हे सगळं काय करून बसलेलो आहे. पण तिने आता मोठा डाव आखलेला असतो, तो म्हणजे यशच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करण्याचं तिनं ठरवलेलं असतं. आप्पा म्हणतात की अनिरुद्ध बाद झालं, आता घरातल्या गोष्टी बाहेर घेऊन जाऊ नकोस, असं आप्पा बोलत असतात. पण अनिरुद्ध मात्र म्हणतो की नाही. संजना म्हणते की त्याने जर मला उद्या बाहेर काय केलं तर, आणि कोण असणार आहे माझा जीव वाचवायला, असं संजना बोलत असते. आणि अनिरुद्धही तिची साथ देत असतो. संजना म्हणते की मी आता पोलीस कंप्लेंटच करणार आहे आणि याला जेलमध्येच पाठवणार आहे. तेव्हा आप्पाही समजवण्याचा प्रयत्न करत असतात. आप्पा म्हणत असतात की बास झालं, अनिरुद्ध याच्यापुढे एक शब्दही बोलू नकोस. परंतु संजना म्हणत असते की नाही, मी जाणार आहे आणि पोलीस कंप्लेंट करणार आहे, याला दाखवणार आहे. आणि असं म्हणत संजना पोलीस कंप्लेंट करण्यासाठी जाते. आणि तिच्यासोबत तिच्या मागोमाग तो चाकू जो पडलेला असतो, तो चाकू हाताने न उचलता रुमालाने पकडून अनिरुद्ध तो चुरा घेऊन आता चाललेला असतो. म्हणजे तो यशच्या हातात होता हे त्यांना दाखवून द्यायचं आहे, यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अरुंधतीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. अरुंधती ही भयानक चिडलेली असते. आणि त्याचबरोबर अरुंधती म्हणत असते की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, कारण यांचं जे वागणं आहे ते खूपच वाढत चाललेलं आहे, त्यामुळं मला आता निर्णय घ्यावाच लागणार आहे. यश म्हणतो की ठीक आहे, मला पोलिसात टाकणार आहेत ना, टाकू दे, मला नाही भीती वाटत कशाची, मी एकदा जाऊन आलो आहे पोलिसात, अजून एकदा जाईल. तेव्हा आरोही त्याला समजवू लागते की यश, जरा चुकीचा विचार करतोयस तू, तुझ्या लक्षात येतंय का या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, असं आरोही त्याला सांगत असते. एवढा रागराग करून, एवढी चिडचिड करून असं शक्य नाही, असं आरोही त्याला समजवत असते. आरोही म्हणत असते की आपल्याला त्यांना धडा शिकवायचा आहे, पण अशा पद्धतीनं नाही. आणि त्याचबरोबर तुला माहिती आहे ना की हे जे चाललं आहे ते त्यांचं मुद्दाम चाललेलं आहे. आणि तेव्हा यश म्हणत असतो की नाही, आता मी शांत राहणार नाही, आईला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तिच्याबरोबर मी आहे. आरोही यशला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण यशची ऐकण्याची मनस्थितीच नसते. आणि याच गोष्टीचा फायदा आता संजना आणि अनिरुद्ध उचलणार असतात. तर अनघाही समजवत असते. अनघाही म्हणत असते की यश अशा पद्धतीने नको विचार करूस तू, कारण याचे परिणाम वाईट होतील, हे आपल्या लक्षात यायला पाहिजे, असं सगळेजण यशला बिचाराला समजवत आहेत. परंतु यश मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्याचं एकच सुरू आहे की मी शांत राहणार नाही, कारण त्यांनी जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागणारच आहे. इकडे अभि अनघाकडे आलेला असतो. अनघाला म्हणत असतो की अगं, मी आपल्या जानकीला आरोहीकडे दिलं आहे, कारण तेवढे पेशन्स नाही आहेत गं माझ्यात. आणि कसं तिला ते गाणं म्हणायचं, एक घास भरवायचा, थांबायचं, परत गाणं म्हणायचं, तरच ती खाते. तेव्हा अनघा म्हणते हो ना, तेव्हा आरोहीकडे मी तिला दिलेलं आहे. तर अनघा म्हणते बरं झालं, तुला हॉस्पिटलला जायला पण उशीर होईल ना. तेव्हा तिला अभि म्हणत असतं की नाही, आज मी थोडं लेट जाणार आहे. पण अनघा, मला ना खूप वाईट वाटतं आहे, कारण आज यशने जे आईसाठी केलेलं आहे ते मी करायला पाहिजे होतं, मी आईसाठी तसा वागलेलो नाही, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र अनघा म्हणत असते की काळजी करू नकोस, तुला जे वाटतंय ना तेही महत्त्वाचं आहे ना, तुला वाटतंय तुझ्याकडून चुकलेलं आहे, बस झालं ना, मग एवढं काय त्याच्यामध्ये, एवढं स्वतःला वाईट नको वाटून घेऊ. आता तुला वाटतंय ना. तेव्हा अभि सांगू लागतो की बाबांना खूप मोठ्या हुद्द्यावरती होते, आणि मग कंपनीतली माणसं त्यावेळेसही येऊन आईला सांगायची की ते आमच्याशी नीट बोलत नाही आहेत, आणि म्हणजे त्यांचेच मित्र होते. पण अनिरुद्ध म्हणजे बाबांना खूप त्यांच्या पोझिशनचा, त्यांच्या पैशाचा खूप माज आलेला होता, आणि ते प्रत्येक वेळेस तसंच वागायचे. लोक येऊन घरीही सांगायचे. तेव्हा बाबांना कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण आज बघितलं ना त्यांच्या हातात काय राहिलेलं आहे. तेव्हा मला खूप वाटायचं, बाबांना सगळे लोक मान देतात, मलाही तसा मान मिळाला पाहिजे, मी मोठं झाल्यावर बाबांसारखं झालं पाहिजे. पण नाही, ते चुकीचं आहे हे आज मला कळतंय. अनघा म्हणते झालं तर, तुला तुझ्या चुकीची जाणीव होते ना, बस झालं मग. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे यश आणि सर्वजण बसलेले आहेत आणि कांचनला सांगत आहेत की आप्पा, तुला माहिती आहे का, गोव्याची हिरवळ बघण्यासाठी गेलेले होते गोव्याला. तेव्हा कांचन म्हणते मला काय सांगायचं नाही आहे, आत्ताच्या आत्ता माझं गोव्याचं तिकीट काढायचं आहे, मला पण गोव्याला जायचं आहे, या अनिश आत्ताच्या आत्ता माझं गोव्याचं तिकीट काढ, असं कांचन बोलत असते. आणि त्याचबरोबर अनिश म्हणतो की हो. आणि त्याचबरोबर इकडे आप्पा म्हणतात काय रे, मी सुखाने राहतो, तुम्हाला राहू द्यायचं नाही आहे का मला. अरुंधती, अनघा सर्वजण तिथं आलेले असतात. आणि तेवढ्यातच यश आणि सर्वजण हसत आहेत, छान गप्पा गोष्टी चालू आहेत. आणि त्याच वेळी पोलिसांचा आवाज येतो. पोलीस म्हणतात की यश देशमुख आहेत का.
आणि मग यश पुढे जातो आणि ते सांगतात की तुमच्या विरोधात संजना देशमुख यांच्याकडून पोलीस कंप्लेंट आलेली आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे, तर तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. आता सगळ्यांना धक्का बसलेला आहे. अरुंधती म्हणत आहे की यशने काही केलेलं नाही. अरुंधती त्यांना समजत आहे, पण पोलीस आता यशला घेऊन निघालेले आहेत. संजना आणि अनिरुद्धच्या या सगळ्या पराक्रमामुळे यशला आता त्रास होणार आहे. आणि त्याचबरोबर आरोही आता खूपच व्याकुळ झालेली आहे. तीही ओरडून ओरडून सांगत आहे की त्याने काही केलेलं नाही, पण पोलीस आता यशला घेऊन निघालेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.